एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण श्री संत गजानन महाराज यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. श्री संत गजानन महाराजांचे मंदिर शेगाव येथे आहे. विदर्भातील खूप प्रसिद्ध मंदिर आहेत. येथे श्रींची समाधी आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जवळून केवळ 11 किलोमीटर अंतरावर शेगाव आहे. शेगाव येथे दूरदूरून भक्तगण एकादशी किंवा इतर दिवशी दर्शन करता येत असतात. श्री गजानन महाराजांचा जीवनाचा कालखंड हा 32 वर्षाचा आहे. महाराजांनी या जीवन कालखंडात खूपच चमत्कार करून दाखवले आहेत. महाराज प्रथमतः 23 फेब्रुवारी 1878 रोजी प्रथम तारुण्य अवस्थेत शेगावी दिसले. शेगाव येथे असताना त्या दिवशी भर दुपारी वडाच्या झाडाखाली विचित्र वाटणाऱ्या परंतु तेजस्वी दिसणारा असा हा फेकून दिलेल्या उष्ट्या पत्रवड्यामधील अन्नाचे कण वेचून खात होते. त्यांच्या तोंडातून गणगण गणात बोते असा मंत्राचा जप चालला होता. त्या उन्हात बसलेल्या या मंत्राचा जप करत असताना त्यांना त्या कडक उन्हाची थोडीही जाणीव होत नव्हती. अशा प्रकारे गजानन महाराजांचे पहिले दर्शन काही लोकांना झाले. बकटलाल आणि दामोदर या 2 तरुणांनी महाराजांना प्रथम पाहिले आणि त्यांची विचित्र वागणे यापेक्षा ही त्यांच्या चेहऱ्यावरील तेजस्वी भावाने हे त्यांच्याकडे आकर्षित झाले. हे कोणी दिव्य पुरुष आहे याची त्यांना खात्री झाली, म्हणून ते त्यांना गावात घेऊन आले व लोकही त्यांना पाहायला गर्दी करू लागली. यांना पंचपक्वान्न, कपडे देत असे सर्वस्व वस्तू त्यांना दान करू लागले. परंतु महाराज ते सगळं फेकून देत असत. त्यांचा वागण्याचा अंदाज कोणालाही येत नव्हता. ते कुठेही झोपत, काहीही खात, कपडे घालत नव्हते. दिगंबर अवस्थेतही राहत असत. जगापासून ते स्वतःला तोडण्याचा प्रयत्न नेहमी करत असत. त्यांच्यामध्ये एक अतिशय विद्वान आणि दिव्य पुरुष असा लपलेला आहे. त्याची जाणीव हळूहळू सर्वांना होऊ लागली. त्यांनी वेदशास्त्र संपन्न जातीचा दाखला लोकांमध्ये मिळाला. लोकांनाही मिळाला. त्यांची तपश्चर्याही मोठी असल्याने लोकांना जाणीव झाली. त्यांच्यातल्या योगीही दिसू लागला. ते प्राणीमात्रांची भाषाही जाणत होते. त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागली. नंतर मोठमोठी मंडळी त्यांना भेटायला येऊ लागली. लोकमान्य टिळक यांनीही गजानन महाराजांची भेट घेतली. अकोल्यात शिवजयंती झालेल्या सभेत गजानन महाराजही इतर लोकांबरोबर व्यासपीठावर बसले होते. अकोल्यातील रामचंद्र प्रभूंच्या मंदिरात दर्शनासाठीही श्री संत गजानन महाराज गेले होते. श्री वासुनंद सरस्वती ही गजानन महाराजांना भेटण्यासाठी शेगावी आले होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी महाराजांना भेटण्यासाठी शेगावला येत होते. दिव्य असल्याने ते अनेक चमत्कारही करू देत होते. कोणाचेही दुःख त्यांना पाहवत नसे. खरं तर त्यांच्याकडे येणारी भक्तिमार्गातील मंडळी पाहण्यातच त्यांचे दुःख विसरत असतात. त्यांना त्यांच्या दुःखावर उपाय सांगत असताना लोकांच्या दुःखाची व्यथा त्यांना चांगलीच कळलेली असते. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याने ते त्या व्यक्तीची दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे लोक महाराजांकडे भक्तिभावाने येत असत. महाराजांची कीर्तीही वाढतच गेली. विदर्भात घराघरात माहिती होते. त्यानंतर इतर राज्यात व पूर्ण भारतात त्यांची कीर्ती वाढत गेली आणि महाराजांना गुरु मानले व त्यांची पूजा सुरू केली. महाराष्ट्रभर त्यांची मंदिरं स्थापन झाली. महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर स्वतः त्यांनी मठ स्थापन करायला सांगितले. महाराजांनी लोककल्याणाकरता बरेच चमत्कार करून दाखवले आहेत. एकदा मुलांनी गजानन महाराजांना चिलीम करून दिली आणि विस्तव आणण्यास बकटलाल यांना गजानन महाराजांनी गल्लीतल्या जानकीराम सोनाराकडे पाठवले. सोन्या चांदीचा त्यांचा मोठा धंदा होता. सोनार नळी फुकत तो बसला होता. मुलांनी त्यांच्या दुकानात जाऊन विस्तव मागितला. विस्तव देत नाही असे त्यांनी मुलांना स्पष्ट सांगितले आणि महाराजांनी त्यांची निंदा केली. मुलांना त्यांनी हाकलून दिले. मुले रिकामी हाती परत आली. सोनार विस्तव देत नाही म्हणू लागले. तेव्हा महाराज म्हणाले, अरे चिलमीवर काडी धरा, विस्तव येईल. बकटलाल यांनी महाराजांच्या चिलमीवर काडी धरतच तात्काळ विस्तव पेटला. महाराजांच्या मुखातून धूर निघाला. श्री गजानन महाराज यांना कोणी राम अवतार म्हणतात, तर कोणी कृष्ण अवतार, तर कोणी शिवशंकर शेगावी प्रकटले असे म्हणत. असे अनेक चमत्कार महाराजांनी दाखवून दिले. लोकांच्या मनातील अहंकार नष्ट केला होता. शेगावचा खंडू पाटील महाराजांकडे गेला. त्यांना मूळबाळ नव्हते. त्यांनी महाराजांचे पाय धरून गळ घातली. स्वामी, मला एक पुत्र द्या. तेव्हा महाराज म्हणाले, अरे तू श्रीमंत पाटील, माझ्याजवळ भीक मागतोय, जा घरी, तुला बाळ होईल. नाव त्याचे भिक्या ठेव. काही काळात खंडू पाटलाला पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले. पाटलाने आमरसपुरीचे जेवण गाव घातले.
पंढरपूरच्या पांडुरंगाच्या समोर 1910 मध्ये श्री गजानन महाराज यांनी हे जग सोडण्याचा निर्णय भक्तांना सांगितला. त्यापूर्वी 1908 मध्ये त्यांनीच भक्तांना नोंदणीकृत न्यास स्थापना करावा असेही सांगितले होते. भक्तांच्या सोयीसाठी हा ट्रस्ट करण्यात आला. समाधीची जागाही निश्चित करून दाखवली. दिनांक 8 सप्टेंबर 1910 मध्ये भाद्रपद शुद्ध पंचमीला गुरुवारी त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. विदर्भातील अनेक पंडित गुरु आचार्य यांची भेट घेत असत. ते विष्णूंचे अवतारही मानले जात असतात. तसेच विदर्भाचे पंढरपूर शेगाव याचे वर्णन केले आहे. भक्तांना मार्गदर्शन करणे, योग्य मार्ग दाखवणे, आशीर्वाद देणे आणि स्वतः सातत्याने भक्त साधना करणे अशी त्यांची दैनंदिन असे. गुरुवार हा वार असंख्य भाविकांच्या शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा दिवस ठरला आहे. शेगावमधील श्रीराम मंदिर देखील चैत्र महिन्यात रामनवमी दिवशी ऋषी पंचमी दिवशी भक्तांनी गजबजलेले असते. शेगावच्या संत गजानन महाराज स्मारक संस्थांच्या प्रयत्नांमुळे तेथे बऱ्याच शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आहेत. दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांनी ही अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. श्री संत गजानन महाराजांनी ती श्रद्धात्मक इतिहास असा आहे की गजानन महाराज हे तेलगी ब्राह्मण होते असे म्हटले गेले, परंतु त्यांचे कारण म्हणजे श्री बिरुदुरुजराम राजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगिल नावाच्या पुस्तकात श्री गजानन हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. परंतु 2004 साली प्रकाशित झालेल्या श्री गजानन महाराजांचा चरित्रकोश या दास भार्गव नावाच्या लेखकाने शेगावात राहून 8 वर्षाच्या संशोधनानंतर हे पुस्तक प्रकाशित केले असे समजले. हे पुस्तकात व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे. तर शिवानंद सरस्वती तपश्चर्या करीत हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळ कोणासही दिसले नाही. हा सर्व तपशील गजानन महाराज चरित्रकोश या दास भार्गव लिखित ग्रंथात 364 ते 365 पृष्ठ क्रमांकावर आला आहे. श्री गजानन महाराज हे तेलगी ब्राह्मण नव्हते. ते कोणीतरी असले तरी ते उत्तम प्रकारे वेद पठण करत, तसेच त्यांना वेद श्रवण देखील फार आवडे, हे सत्य आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे आपल्याला साम्य दिसून येते. दोघेही परमहंस संन्यासी होते. दोघेही अचानक आले होते. दोघेही अत्यंत गूढ बोलत. त्यांच्या बोलण्याचा समोरच्यांना काहीही अर्थ कळत नव्हता. गजानन महाराज स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रकट झाले. या 2 महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे. श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे गुरु असावेत असे काही लोकांचे म्हणणे असले तरीही त्याचे नाही. कारण गजानन महाराजांनी सर्व लक्षणे स्वामी समर्थप्रमाणेच पूर्ण अवतारले आहेत. श्री गजानन महाराज हे स्वयंभू होते. कदाचित त्यांनी स्वामींची भेट घेतली असेल, मात्र श्री स्वामी समर्थ हे त्यांचे गुरु नक्की नव्हते. अशा प्रकारे श्री गजानन महाराजांची महिमा आहे. तरी सुद्धा शेगाव येथे जाऊन प्रत्यक्ष दर्शन घ्यावे. श्री गजानन महाराज यांची शरीरयष्टी 6 फुटी 47 सरितयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारले ते गजानन महाराजांचे देहचर्या. लांब लांब पावले टाकीत सदन काकडे घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिमील व त्यास छापी अर्थात कपडा गुंडाळलेली खाण्याची आवड. महाराजांना झुमका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंग्या, हिरव्या मिरच्या, पिठी साखर अतिशय आवडत असे. कधीकधी अमर्यादेपणे चित्रविचित्र खावे तर कधी 3-4 दिवस उपाशी राहावे. भक्तांकडून येणारे पंचपक्वानाचे ताट असो वा कुणी कुस्तिकपणे दिलेला वाटलेला मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचे हे सेवन करत असत. काहींच्या मते महाराज हे 1857च्या ऐतिहासिक बंडातील स्वातंत्र्य सेनानी होते. काहींच्या मते ते सुप्रसिद्ध क्रांतिकारक तात्या टोपे होते, मात्र त्यास पुरावा नाही. काहींच्या मते समर्थ रामदास स्वामी पुन्हा एकदा महाराजांच्या रूपाने जन्म घेत आले असे सांगितले जाते. याविषयी महाराजांनी मौन बाळगले. ते सूचक रक्षक समजावे. वास्तविक पाहता महाराजांचे राहणीमान वऱ्हाडी थाटाचे होते. तरीही काही प्रसंगी त्यांचे बोलणे अत्यंत स्पष्ट उच्चार व शास्त्रशुद्ध भाषा अशा पद्धतीने असे. ज्यांना 4ही वेद मुखोद्गत होते. खेडवळ भाषेसोबत क्वचित प्रसंगी उत्कृष्ट हिंदी व स्पष्ट इंग्रजीमध्ये त्यांनी संवाद साधल्याचे वर्णनही काही भक्तांच्या आठवणीमधून स्पष्ट झाले आहे. महाराजांना गायनकला अवगत होती. सर्व धर्मग्रंथांचे त्यांना आकलन झाले होते.
कोणत्याही घटनेविषयी सांगताना ते अचूकपणे ओव्या व रूंचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करत असत. महाराज अंतर्ज्ञानी होते, मात्र त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणे फारसा संवाद साधला नाही. त्यांचे बोलणे भरभर परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असे. ते कुणासही उद्देशून बोलत नसत. त्यामुळे त्यांचे बोलणे आपल्याशी किंवा आपल्याविषयी आहे याचे भान व तारतम्य त्यांच्या भक्तांना बाळगावे लागे. गजानन महाराज हे ब्रह्मज्ञानी महान योगी भक्तवत्सल होते, परंतु दांभिकतेचा मात्र त्यांना खरोखरच फार तिरस्कार होता. विठोबा घाटोळ नावाच्या एका सेवेकाराने जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे अंगात घातल्याने नाटक करून फसविणे असे प्रकार सुरू केले, तेव्हा महाराजांनी त्यांना धरून काठीने चांगलेच बदलून काढले, जेणेकरून त्यांचे मठ कायमचाच सोडून दिला. अखेर सद्गुरूंचे पाय लाभून देखील त्यांच्या दुर्दैवाने दूर झाले. असेच लाडका रंजाचा लक्ष्मण घुंडे ह्यास गजानन महाराजांनी पोटदुखीच्या मरणप्राय वेदनापासून मुक्त केल्यानंतर त्यांनी श्रींना स्वतःच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. तेथे जरी त्यांनी श्रींचे उत्तमपणे स्वागत केले तरी सारी संपत्ती आपलीच आहे, मी देणार कोणाला असे म्हणत असताच ताटात काही रुपये देखील ठेवले होते. त्याचे हे दांभिकपणाचे वागणे महाराजांना मुळीच आवडले नाही. त्यांनी त्याची परीक्षा पाहण्याकरता गजानन महाराजांना त्याच तिजोरीचे दरवाजे फेकून दे असे म्हणतात घुडे चमकला आणि त्याला खूप आग्रह केल्यानंतर त्याने तिजोरीचा दरवाजा उघडला आणि स्वतःच त्याच्या उंबरट्यावर जाऊन बसला आणि महाराजांना म्हणाला, महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. तेव्हा त्याचे हे दार्भिक वर्तन पाहून महाराज तिथून उपाशी निघाले व म्हणाले, माझे माझे म्हणशी भले, भोग आता त्याची फळे. श्री महाराज म्हणाले, मी येथे येऊन तुझा दुप्पट धनसंपत्ती देणार होतो, परंतु ते तुझ्या प्रारब्धात नाही असे म्हणून श्री गजानन महाराज तेथून निघून गेले. त्यानंतर 6 महिन्यातच लक्ष्मण गुंडे कंगाल झाला आणि त्याच्यावर भीक मागण्याची पाळी आली. जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांचा अवतार समाप्ती वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरिपाटलांसोबत पंढरीला गेले. असे म्हणले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरवले. ऋषीपंचमीचा पुण्यदिनीही ठरविला. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, आम्ही आहोत येथे स्थिर, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधी प्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांच्या सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घातल्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळणी केली. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शली आणि महाराजांनी ब्रह्मरध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे वाटले. सर्वत्र दुःखाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे श्री गजानन महाराजांची ही माहिती होती. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती? ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. तर मित्रमैत्रिणींनो, असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.